हे जर बघितलं तुम्ही तर बघा हिरव्या मिरच्या. तर हे खराब होऊ नये म्हणून याला अशा वेलीने लटकलेलं असतं झाडांना. आणि हे फुटल्यानंतर असं होतं आणि मग हे एक 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 करून मॅन्युअली हे वेचायला लागतं. आणि हे आहे हे स्प्रिंकलर सिस्टम. याच्यात बरेचसे प्रकार पडतात. ठिबक सिंचन पण असते. कालचा जो व्लॉग होता जो अर्धा राहिला होता आपण, तर काल आपण आपल्या दुसऱ्या शेतात होतो आणि आज अजून एका दुसऱ्या शेतात आलो. हे पण आपलंच आहे. तर इथे आहे ही वाडी म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये जे रोज लागणाऱ्या भाज्या वगैरे त्याची लागवड केलेली असते. तर इथे कुठल्या कुठल्या भाज्या आहेत आणि शेजारी आपली कापसाची शेती आहे आणि मध्ये तुरीच्या ओळी पण आहेत पेरलेल्या. ते पण तुम्हाला दाखवतो. कॅमेरा फ्लिप करतो म्हणजे तुम्हाला कळेल की वाडी कशी दिसते, काय काय आहे ते. चला बघूया, एक फेरफटका मारूया आपण आपल्या शेतातून. आपण आता जिथून आलो तर हा तो रस्ता होता. कापसातूनच थोडी पाऊलवाट करत पुढे यायला लागतं. तर हे जे दिसते तुम्हाला हे कापसाची शेती आहे आणि हे अशी कापसाची बोंड येतात आणि याची हार्वेस्टिंग होते. हे कापूस वेचायला लागतं अशा पद्धतीने. हे जे आहे याला कापसाचं बोंड म्हणतात. आणि हे फुटल्यानंतर असं होतं आणि मग हे एक 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 करून मॅन्युअली हे वेचायला लागतं. इथून पुढे आल्यानंतर हे आहे आपली ही सगळी आहे ही मिरचीची झाडं आहेत. तर आपण बघूया की कसं असतं हे बघायला. जर बघितलं तर तुम्ही पांढरी छोटी छोटी फुलं आलेली आहेत आणि हे झाड याला मिरच्या अशा लागतात. बघू हे जर खालून बघितलं तुम्ही तर हे बघा, हे सगळं हे मिरचीचं झाड आहे. अशा मिरच्या इथे जास्त दिसतात आपल्याला. हे बघ खालून दिसतात, फ्रेश आहे. आणि आपल्या घराच्या मागेच ही शेती आहे आपली. हा मोठा बेल्ट आहे, तुम्हाला वरती कॅमेरा घेऊन दाखवतो. हे जर बघितलं तुम्ही तर बघा हिरव्या मिरच्या. इथून पुढे गेल्यानंतर हा सगळा इथून दिसतोय, हा इथे गाव आहे आणि गावाच्या इथून हे सगळं हा इथून ते झाड आहे ना तिथंपर्यंत आपली शेती आहे ही. आणि इथून पुढे गेल्यानंतर इथे हे जे झाड जे दिसत आहेत छोटे छोटे, तर तिथंपर्यंत सगळी ही आपली आहे. आपल्या गावाच्या मागची जमीन आपली आहे ही. आणि इथून पुढे चला आता मार्ग काढत आपण, अवघड इथून जाणं पण बघूया. इथून नको जायला, फांद्या तुटतात अननेसेसरी. शेतातून फिरत असताना ही काळजी घ्यायला पाहिजे. ही झाडं छोटी आणि अतिशय दाट असल्यामुळे ही शक्यतो तुटायची शक्यता असते. त्यामुळे याच्यातून इट इज नॉट ॲडवाइज टू वॉक इन बिटवीन. पण आपण थोडा मार्ग काढत पुढे जाऊया. हे बघा असं दोन्ही झाडाच्या मधून जायचं असतं. इथे पाणी दिलेलं आहे त्यामुळे हे ओलं आहे. कारण काल तोडलेलं आहे. काल जे तोडलं होतं ते विकून झालेलं आहे आणि आज पाणी सोडले. त्यामुळे तोडून झालं की मध्ये 8-1 दिवस जाऊ द्यायला लागतात, मध्ये पाणी देतात. ही सगळी जे दिसते तुम्हाला हे मिरचीची झाड आहेत बघायला अशा पद्धतीने. याला कमी आहेत, त्या झाडाला जास्त होते. आणि हे जे दिसते तुम्हाला हे बघा, हे सगळी ही टोमॅटोची शेती आहे. शेती म्हणण्यापेक्षा टोमॅटोची लाईन आहे. या सगळं म्हणजे बेसिक लागणाऱ्या भाज्या असतात, मिरच्या, वांगी, टोमॅटो हे बघा. आणि हे याची अशी वेल टाईप असतात या टोमॅटोची झाडं, त्यामुळे याला असा सपोर्ट दिला जातो. त्यामुळे तुम्हाला दाखवतो पुढे. हे बघा असं या तारेने सपोर्ट देतात. म्हणजे हे जमिनीवर जर लोळत राहिलं तर हे जे लागलेले टोमॅटो आहे हे पाणी आणि माती यांच्या संपर्कामुळे हे सोडू शकतं, नासू शकतं. तर हे खराब होऊ नये म्हणून याला अशा वेलीने लटकलेलं असतं झाडांना. त्यामुळे त्याला सपोर्ट मिळतं आणि हे झाड वाढतं पुढे. हे बघा मी तुम्हाला म्हटलं तसं इथून पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी चाललं आहे खाली. आणि आता हे जे दिसतंय तुम्हाला हे जे सगळे हे वांग्या, हो सॉरी यार तुटले हे माझ्यामुळे. तर ही सगळी वांग्याची झाडं आहेत. हे चलो झूम करतो, दिसेल तुम्हाला. हे बघा वांग्याचं झाड आहे आणि ही पूर्ण लाईन ही वांग्याची आहे. तर इथे जे दिसतंय तुम्हाला हे वांगी आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे सगळे टोमॅटो आहे आणि ही सगळी आहे ती मिरचीची झाडं आहेत ही. आणि हे जे बाकी दिसतंय तुम्हाला थोडंसं झूम करतो, हे जे दिसतंय हे तुरीचं झाड आहे. याला लाईनीने पण लावतात, ओळी म्हणतात त्याला. पण हे एकच लावलेलं आहे कारण ते नंतर कापणं आणि हे सगळं अवघड जातं. थोडंसं पाणी दाखवतो तुम्हाला, पाटातलं पाणी कसं चाललं आहे.
हे बघा, हे इथून आहे, तिथे पाणी सोडलेलं आहे आणि हे इथून पाणी चाललेलं आहे समोरपर्यंत. खाली जरी गेलं तरी कापूसच आहे आपलं. आणि इथं शेतात नाही आहे बोर किंवा मोटरवेल, हे आपल्या घरच्या घरी मोटर आहे आपली आणि तिथलं पाणी आपण इथे पाईपने सप्लाय करून घेतलं आहे. अशा प्रकारचा हे बघा, लोक पैसे देऊन दूर जातात, लांब जातात, कुठे जातात सनसेट बघायला. आपल्याला आपल्या शेतातून सनसेट पाहायला मिळणार आहे आज. आणि तुम्हाला ही मिरचीची झाडं, आपली टोमॅटो, वांगी, कापसाचं शेत हे कसं वाटलं तुम्ही कॉमेंट करून मला नक्की कळवा. संध्याकाळचे 6:30. चला आपण एकदम राईट वेळेला आलोय आणि तुम्हाला दाखवतो आपल्या टेरेसवरनं दिसणारं सनसेट. हे बघा कसलं भारी, बघितलं का सनसेट डायरेक्ट आपल्या टेरेसवरून. मी म्हणलो होतं शेतातून दाखवेन म्हणून, पण थोडा उशीर झाला तर घरी आलो. पण मस्त पाहायला मिळतंय ते पण आपल्या घरून. बघा हे सगळं जे आहे ते हिरवळ आहे. अजून झूम करतो, जेवढं झूम करता येईल तेवढं झूम करतो. एव्हरी सनसेट इज अन अपॉर्च्युनिटी टू रिस्टार्ट. हे सगळं आपण आपल्या टेरेसवरनं बघतो. मी तुम्हाला सकाळी जे दाखवलं होतं ते इथे होतो आपण. इथून हे जेवढं दिसतंय हे सगळं आपलं शेत आहे आणि हे आहे आपल्या टेरेसवरनं दिसणारं सनसेट. वा वा, मस्त, लय भारी. हे बघा मित्रांनो, हे काल आपण इकडनं लागवड केली होती. मांडले होते इकडचे पाईप. आणि ही आहे हे स्प्रिंकलर सिस्टम. याच्यात बरेचसे प्रकार पडतात. ठिंबक सिंचन पण असते. जिथे थोडी पाण्याची स्केरिसिटी असते तिथे आपण ठिंबक सिंचन वापरतो. पण हे स्प्रिंकलरने अशी हे केलेली आहे, म्हणजे पाणी दिलं जातं स्पेशली जिथे सीझननुसार शेती केली जाते. तर हे आपल्या शेतातलं ठिंबक सिंचन नाही आहे, पण हे स्प्रिंकलरची सिस्टीम आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हा व्लॉगही मी इथेच एंड करणार आहे, कारण टुमॉरो आय एम गोइंग टू गो बॅक टू माय वर्क प्लेस. सो डे 1, डे 2 आणि डे 3 शेतातले स्पेशली काही ग्लिम्सेस घेतले होते आणि शेत तुम्हाला स्पेशली दाखवलं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो मला कॉमेंट करून नक्की कळवा. I'll see you in another vlog. Until then, this is Sandeep signing off. Thank you so much for your time.